अनेक लोक भाड्याच्या घरातच जन्माला येतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरातच जाते. प्रत्येक व्यक्तीचे एक मुख्य स्वप्न असते, एक मुख्य इच्छा असते, आपले स्वतःचे घर व्हावे म्हणून. ज्या व्यक्तींना स्वतःचे घर नसते त्यांना खूप इच्छा असते किंवा त्यांना खूप चिंता असते आणि तो व्यक्ती ह्या विचारात असते की त्याचे स्वतःचे घर केव्हा होईल. यासाठी ती व्यक्ती खूप मेहनत करत असते, खूप कष्ट करत असते, देवधर्म करत असते, पण त्या व्यक्तींची मेहनत कुठेतरी कमी पडत असते. त्यामुळे अशा व्यक्ती नेहमी टेन्शनमध्ये असतात. सर्व काही आहे पण मनात स्वतःच्या घराविषयी खूप चिंता आहे, खूप खंत आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामी समर्थांच्या केंद्रात बरेचसे भक्तजण येतात. त्यातील बऱ्याच जणांना हाच प्रश्न असतो की माझे घर केव्हा होईल. मेहनत करतोय, कष्ट करतोय, पण कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ काही मिळत नाहीये. तर अशा सेवेकऱ्यांसाठी एक उपाय दिला जातो. खरं तर स्वतःचं घर होण्यासाठी पृथ्वी तत्व हे फार प्रबळ असणं महत्त्वाचं असतं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये पृथ्वी तत्व प्रबळ आहे त्या व्यक्तीचं घर खूप लवकर पूर्ण होत असतं. काही वेळेस काय होते ना, पैसे जवळ असतात पण मनासारखी जागा भेटत नाही, मनासारखा फ्लॅट भेटत नाही. काही ना काही कारणाने घराचे काम राहूनच जात असते. तर यासाठी आपण एक उपाय पाहणार आहोत. काही सेवा करायच्या आहेत तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना, माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तुम्ही या सेवा मनापासून, त्याचबरोबर स्वामींवर विश्वास ठेवून करायला सुरुवात करा. तुमचं घर 3 ते 4 महिन्यात नक्की होणार म्हणजे होणारच. आता तुम्ही जागा घेऊन जर घर बांधणार असताल किंवा जागा तर आहे पण फक्त घर बांधायचे आहे. घर बांधायचे पण एवढे सोपे नसते. आता तुमचा प्रश्न असेल, ताई जागा आहे पण घर बांधायचे आहे पण काही ना काही प्रॉब्लेम्स येतात, मी सेवा करतो, सेवा जरी केली तरी घर काही 1 अन् 2 दिवसात होत नसतं. तुम्ही जर कुठल्या पद्धतीचं घर बांधताय याच्यावर तुम्हाला किती टाईम लागू शकतोय हे निर्भर असतं. पण कमीत कमी आहे ना, तुम्ही ही सेवा चालू जर केली तर तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील घराबद्दलच्या, तर त्याच्या कमीत कमी वाटचाली तरी सुरू होतील या सेवेमुळे. तर काय करायचे, या सेवेला सुरुवात करायची म्हणजे यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत याचे पुस्तक असणे सुद्धा आवश्यक आहे. तर गुरुचरित्र ग्रंथ आणि स्वामीचरित्र सारामृत हे दोन्हीही पुस्तकं नजदीकच्या स्वामी केंद्रात आवर्जून म्हणजे उपलब्धच असतात. तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. नाहीतर तुम्ही कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेला, हे ग्रंथ घेतले तरीही चालेल. तर तुम्हाला यातील सर्वात मुख्य सेवा म्हणजे गुरुचरित्राची पारायण आहे. तर तुम्हाला आहे ना, पारायणाला सुरुवात करायची आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हाही पोहोचेल त्यानंतर तुम्ही येणाऱ्या शनिवारपासून या सेवेला सुरुवात करू शकताय. तर थोडक्यात मी सांगते. गुरुचरित्र पारायणाच्या पुस्तकामध्ये आहे ना, ग्रंथामध्ये त्याच्या पुढच्या पेजवरतीच त्याची पूर्ण माहिती दिलेली असते डिटेल्समध्ये. तर शनिवारी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे ना, तर आदल्या दिवशी तुम्हाला आहे ना, 1 गाय आणि 4 काळ्या कुत्र्यांना आहे ना चपाती द्यायची आहे आणि शनिवारपासून पारायणाला सुरुवात करायची आहे. पण तुम्हाला या 3-4 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1 पारायण, असे 4 पारायण तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आणि जरी तुमचे या 4 महिन्यात इच्छा पूर्ण नाही झाली तरी तुम्हाला आहे ना, वर्षभर म्हणजे प्रत्येक महिन्यात 1, असे वर्षात 12 पारायण तुम्हाला करावी लागतील. कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितले ना, तुमचं पृथ्वी तत्व हे प्रबळ असेल तरच तुमचं घराचं काम लवकर होईल. आणि जर तुमचे पृथ्वी तत्व प्रबळ नसेल तर या गोष्टी साध्य होण्यासाठी अडीअडचणी येतच राहणार किंवा या गोष्टींना थोडासा वेळ लागेल. पण सेवा करून सगळं काही आपल्याला साध्य करता येऊ शकते. त्यामुळे तुमचे घर जर या 4 महिन्यात नाही झाले तर तुम्ही समजून जावा, तुमचे पृथ्वी तत्व प्रबळ नाही आहे. त्यामुळे तुम्ही या सेवा पुढे कंटिन्यू चालू ठेवा. दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला आहे ना, व्यंकटेश स्तोत्र जे आहे ना त्याचे वाचन करायचे आहे. तर याबद्दल सांगते की ते आहे ना, रात्री 12 वाजता वाचायचे असते. तर यावर आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ पण आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा, म्हणजे त्यातून पण तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटून जाईल. तर हे आपल्याला आहे ना, रोज रात्री 12 वाजता वाचायचेच आहे. तर तुम्ही आहे ना, नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय हे पण माहिती नाही आहे. सेवेकरी असा किंवा नसा, काही जणांना या गोष्टीविषयी माहिती आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय हे पण माहिती आहे, त्याविषयी बऱ्यापैकी माहिती असते. बरं नाही आहे तर मी तुम्हाला सांगते. स्वामी केंद्रात आहे ना, तुम्ही जर सेवेकरी असाल तर तुम्हाला माहिती असेल की नित्य सेवेचं पुस्तक तिथं दिलं जातं.
म्हणजे ते आपली इच्छा असेल तर आपल्याला घ्यावं लागतं. जर तुमच्याकडे ते पुस्तकं असेल तर तुम्ही त्यात आहे ना व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि जर तुम्हाला पुस्तक नाही आहे किंवा भेटले नाही किंवा काय कारणास्तव तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही, ताई पुस्तक भेटू शकत नाही आम्हाला, मी काय करू शकतो, तर तुम्ही काय करा, गुगलवरती व्यंकटेश स्तोत्र म्हणून सर्च करा, ते लिहून घ्या आणि ते वाचायचं आहे, ते ऐकायचं वगैरे काही नाही आहे, तुम्हाला त्याचे वाचन करायचे आहे. आणि जरी काही सेवेकऱ्यांना इच्छा आहे घरासाठी, म्हणजे काही मावशी वगैरे असतात ज्यांना वाचता येत नाही पण घराची म्हणजे मनात इच्छा आहे की माझं घर व्हावं, मी काहीही सेवा करायला तयार आहे, पण ताई मला वाचता येत नाही आहे, तर तुम्ही काय करा, यूट्यूबला व्यंकटेश स्तोत्र लावून द्या आणि त्याच्यात जे शब्द तुम्ही ऐकसाल ते शब्द पुटपुटण्याचा प्रयत्न करा आणि जी सेवा आपण करत आहोत ती सेवा पूर्ण होतोपर्यंत देवापाशी बसून राहा, ती ऐका आणि ते तसं पुटपुटत राहा. आता काही सेवेकऱ्यांना असा पण प्रश्न असेल, ताई आम्हाला रात्री 12 वाजता वाचणे शक्य नाही, तर त्यांना आहे ना दुपारी 12 वाजता वाचले तरीही चालेल, पण या स्तोत्राचे वाचन 1 मांडी आळी करायची असते. तर 1 मांडी आळी म्हणजे काय, एकदा बसले ना की ते सेवा ते स्तोत्र 16 वेळा वाचून पूर्ण होतोपर्यंत उठायचे नसते, कोणी आलं तर बोलायचेही नसते, याला म्हणतात 1 मांडी आळी. आणि काही कारणास्तव तुम्हाला उठावे लागले तर परत पहिल्यापासून 1 ते 16 वेळा वाचन करायचे. बघा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा घरासाठी, जागेसाठी, आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. ही केली आणि तिची फलप्राप्ती झाली नाही असे कोणीच नाही. तर काही ताईंच्या मनात प्रश्न असेल की मी आता तुम्हाला सांगितले की 4 महिने कंटिन्यू व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करायचे आहे आणि जर मध्येच पिरियड्स वगैरे आले तर तुमचे पिरियड्स आले ना, पिरियड्समध्ये 4-5 दिवसानंतर तुम्ही परत चालू सेवा केली तरीही चालेल. गुरुचरित्र पारायण लावताना पिरियडची डेट चेक करा आणि नंतरच पारायणाला सुरुवात करा. त्यानंतर तिसरी सेवा आहे, तो म्हणजे आहे ना, मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे आणि एक असा मंत्र सांगणार आहे त्याचा जप तुम्ही रोज केला तर तुमची नक्कीच तुमच्या ग्रहांमध्ये बदलही होतील, तुमच्या कुंडलीमध्ये बदल होतील, वास्तुदोष निघून जातील आणि या मंत्रजपाने तुमच्या मेहनतीला यश येईल, तुमच्या मेहनतीला, तुमच्या कष्टाला यश येईल आणि तुमचे घर नक्कीच होईल. तर स्वामी भक्त हो, या मंत्राचा जप तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जीही तुम्हाला योग्य वेळ वाटेल त्या वेळेत तुम्ही 1 माळ म्हणजेच 108 वेळेस या मंत्राचा जप तुम्ही करू शकताय. स्वामी भक्त हो, हा मंत्र आहे श्रीकृष्णांचा. हा मंत्र काही असा आहे, मी बोलून दाखवते, तुम्ही लिहून घ्या. ओम अधिष्ठानाय नमः. या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. स्वामी भक्त हो, या मंत्राचा जप घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते, पण मी एक उदाहरण देते की तुम्हाला आता घरात जी व्यक्ती घरासाठी सेवा करणार आहे, म्हणजे आता एखाद्या ताई आहेत, त्यांना ही सेवा करायची आहे, त्यांनी मनात इच्छा धरून सेवा चालू केलेली आहे, तर त्यांनीच या मंत्राचा जप लास्टपर्यंत करू शकताय. म्हणजे मी हे का सांगते, नीट ऐका, कारण मी आत्ताच बोलले की या मंत्राचा जप कोणीही करू शकते. मग तुम्हाला असे वाटू शकेल की आज ताईंनी जप केला, उद्या घरातील एखादी व्यक्ती करू शकेल का? असे चालणार नाही. पहिल्या दिवशी जी व्यक्ती सेवा करेल तीच व्यक्ती ही सेवा शेवटपर्यंत नेणार आहे. तर या मंत्राचा जप आहे ना तुम्हाला रोज 108 वेळा करायचा आहे, म्हणजेच 1 माळ आपल्याला जप करायची आहे. यानंतर चौथी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. दररोज आपल्याला आहे ना स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करायचे आहे, म्हणजे 7 अध्याय वाचायचे आहेत, जेणेकरून 3 दिवसात स्वामीचरित्र सारामृतचे 1 पारायण पूर्ण होईल. ही सेवा पण आपल्याला 4 महिने करायची आहे. 5वी सेवा आहे ती म्हणजे 11 गुरुवार व्रत. व्रत कसे करावे, ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट करा, तर यावर मी आहे ना सविस्तर व्हिडिओ नक्की बनवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण या व्हिडिओमध्ये जर प्रत्येक सेवेची जर माहिती दिली तर व्हिडिओ खूप म्हणजे मोठा होऊन जाईल आणि तुम्ही पण बोर होऊन जासाल. त्याच्यामुळे आहे ना मी सांगत आहे की 11 गुरुवारचे व्रत तुम्ही या सेवेसाठी करू शकताय. आणि ज्यांना माहिती आहे ना त्यांनी 11 गुरुवारचे व्रत सुरू करा आणि फक्त आहे ना मनामध्ये संकल्प धरा. आणि 11 गुरुवार व्रत सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही व्रताला सुरुवात करताना अमावस्येपासून व्रताला सुरुवात करायची असते. म्हणजे रविवारी जर अमावस्या आली तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करू शकताय. फक्त संकल्प करा. संकल्प करताना तुमच्या मनातील इच्छा सांगा. तुमचे 11 गुरुवार पूर्ण होतोपर्यंत तुमच्या घराची
घर पूर्ण जरी नाही झाले तर घराच्या विषयी जे तुम्ही मनामध्ये इच्छा ठेवली आहे तर त्याविषयी कमीत कमी वाटचाल तरी चालू होईल. कारण मी अगोदर सांगितलं ना की घर बांधायचं म्हटल्यावरती प्रत्येकाच्या घराची स्वप्ने वेगवेगळी असतात. कुणाला छोटेसं स्वप्न असेल, घर माझं 2 रूमचं असावं, कुणाला मोठ्या बंगल्याविषयी स्वप्न असेल. तर प्रत्येकाच्या स्वप्नानुसार, इच्छानुसार त्याला कालावधी लागू शकतोय. त्यामुळे समजून घ्या. तुमच्या मनामध्ये जर जागा खरेदी करण्याविषयी इच्छा असेल तर तुमची जागा नक्की होणार. आणि ज्याही ताई दादा हा व्हिडिओ पाहून ही सेवा करायला जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही प्लीज मला सांगा की ताई तुम्ही दिलेल्या सेवेने आमचे घर झाले. जर कोणाची इच्छा पूर्ण झाली तर आवर्जून मला नक्की कमेंट करा प्लीज. त्यानंतर तुम्हाला 4 महिने स्वामींच्या आरतीचा संकल्प करायचा आहे. तर आरतीचा संकल्प कसा करायचा की स्वामी मी कंटिन्यू 4 महिने न चुकवता तुमची आरती दोन्हीही टाईम मी घरात करणार आहे. कितीही संकटे, कोणत्याही परिस्थितीत मी आरती चुकू देणार नाही. तर संकल्प स्वामींच्या पुढे बसून, म्हणजे आता तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर घरात स्वामींचा फोटो आवश्यक आहे. फोटो नाही आहे तर मूर्ती आहे, तर मूर्ती देवघरामध्ये असतेच. तर देवापुढे बसा, हातात अक्षता घ्या, त्यावर हळदी कुंकू थोडेसे पाणी टाकून स्वामींना बोला, स्वामी मी तुमची सेवेकरी, मी माझ्या घराची इच्छा मनात धरून तुमची सेवा करत आहे. म्हणजे मी लगातार 4 महिने दोन्हीही टाईम तुमची आरती घरामध्ये न चुकवता करणार आहे. तरी आपलं घर लवकर होऊ द्या, मला तुम्हाला आपल्या स्वतःच्या घरात न्यायचे आहे. काहींना 2 टाईम आरती करणे शक्य नाही, त्यांनी 1 टाईम आरती करा, पण तसं संकल्प करतानाच बोला. शेवटची सेवा मी सांगते, तारक मंत्रांचं अनुष्ठान. तर अनुष्ठान कसं करायचं, महाराजांना सांगायचं की महाराज मी घराची इच्छा मनात धरून तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे. मी न चुकता रोज 11 वेळा तारक मंत्र बोलेल. स्वामी भक्त हो, तुम्ही या सेवा करून तर बघा, तुमच्या मनातील घराची समस्या कशी सुटत नाही तेच बघू. ही जी आज मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे ती मनापासून करा, श्रद्धा आणि विश्वास ठेवा. सेवेला सुरुवात करण्या अगोदर नजदीक जर स्वामी केंद्र असेल तर तिथे जाऊन स्वामींना नारळ, खडीसाखर, गुलाबाचे फूल वाहून स्वामींना मनातील इच्छा सांगून या स्वामींना म्हणा, स्वामी मी तुमची सेवेकरी, मला आपले घर व्हावे अशी मनात खूप इच्छा आहे. मी ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या स्वामींना सांगा, मी या सेवा करणार आहे, या 4 महिन्यापर्यंत करणार आहे. या सेवा पूर्ण होईस्तोपर्यंत आपले घर होऊ द्या. माझे चुकूनही बोलू नका. स्वामींना हेच बोला की आपलं घर होऊ द्या. कारण तुमच्या तोंडातून माझे हा शब्द येणे म्हणजे तुम्ही स्वामींना तुमचं मानतच नाही आहेत. तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी स्वामींच्या पशी जाताय. फक्त लक्षात ठेवा, या सर्व सेवा केल्याने तुम्हाला जे अशक्य आहे तेही तुम्ही शक्य केलेलं असेल. कारण या सर्व सेवा अत्यंत प्रभावशाली आहेत. माझे काही दादा ताई जॉबला जाणारे आहेत, त्यांना प्रश्न असेल की आम्ही एवढ्या सेवा कशा करू शकतो. तर काय करा, महिन्यात 3 दिवस निवडा. रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे 1 मांड्याळी वाचन करा. रात्री 12 वाजता उठायचं, आंघोळ करायची, व्यंकटेश देवांचं म्हणजे तुमच्याकडे जर बालाजी देवतांचा फोटो असेल तर तो फोटो समोर ठेवा. तो फोटो नसेल तर सत्यनारायण देवताचा फोटो समोर ठेवा. आणि फोटो ठेवताना त्याच्यावरती पिवळं किंवा निळ्या कलरचं वस्त्र अंथरा आणि तुम्हाला स्वतः बसण्यासाठी पण निळ्या कलरचंच वस्त्र घ्या. आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं 1 मांड्याळी म्हणजे एकदा बसलं की 16 वेळा त्याचं पठण वाचन झाल्याशिवाय उठायचं नसतं. आणि जर काही कारणास्तव तुम्हाला उठावे लागले तर तुम्हाला परत स्नान करून परत ते वाचनासाठी तुम्हाला बसावे लागेल. फक्त या सेवेला सुरुवात करताना पण आहे ना, तुम्हाला ते बोलावे लागणार आहे, संकल्प करावा लागणार आहे, व्यंकटेश देवांना कळकळीची विनंती करावं लागणार आहे. तुम्ही ही सेवा कशासाठी करताय हे त्यांना सांगा. किती दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे हे पण तुम्हाला सांगा. फक्त ही सेवा आहे ना, तुम्हाला प्रत्येक महिना म्हणजे 4 महिन्यामध्ये रोज 3 दिवस निवडायचे. रात्रीचे 12 वाजता तुम्ही ही सेवा करू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पारायण घरी करणे शक्य नाही का, तर तुम्ही जॉबला जाताय. तर तुम्ही तुमच्या नजदीक जर स्वामी सेवा केंद्र असेल तर तिथे जाऊन चौकशी करा. कारण प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक केंद्रातून सेवेकरी गाणगापूरला 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण सेवा होते पहा. तर तिथे जाऊन ही सेवा रुजू करत असतात. तर असे तुम्ही 4 महिने लगातार करू शकताय. म्हणजे तुम्ही प्रत्येक
ज्या पौर्णिमेला केंद्रातून सेवेकरी गाणगापूरला जाऊन गुरुचरित्र एक दिवसीय पारायण करणार असतील तर तुम्ही तुमचे नाव नोंदवून तुम्ही तिथे पण जाऊन ही सेवा रुजू करू शकताय. आणि जॉब जरी करत असाल तरी तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी भेटू शकते. त्याचबरोबर तुम्ही 11 गुरुवारचे व्रत पण करू शकताय, म्हणजे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत पण तुम्ही करू शकताय आणि कृष्णाचा मंत्र पण बोलू शकताय. आणि तुम्हाला जर रोज शक्य नाही झालं स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय 7 अध्याय वाचणे, तर तुम्ही काय करा, गुरुवारचा दिवस निवडा आणि प्रत्येक गुरुवारी आहे ना तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे पुस्तक वाचायचे आहे. पण तुम्हाला गुरुवारी आहे ना, गुरुवारचे व्रत करणार आहात तर तुम्हाला गुरुवारी स्वामीचरित्र ग्रंथाचे म्हणजे पुस्तक जे आहे, आपली पोथी आहे छोटीशी 21 अध्याय आहेत त्याच्यात, तर तुम्हाला ते वाचायचेच आहे. म्हणजे गुरुवार आपण 11 गुरुवार करतो त्यावेळेस आहे ना आपल्याला स्वामीचरित्र सारामृतचे 11 अध्याय असतात ना ते वाचायचे असतात. म्हणजे तुमचे 11 गुरुवार पण होतील आणि तुमची ती पोथीचं वाचन पण होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्याला रोज 11 माळी स्वामींच्या जप करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आहे ना कमीत कमी गुरुवारी तरी 11 माळी जप स्वामींचा आवर्जून करा आणि रोज 1 माळ जरी केली तरीही चालेल. एवढ्या सेवा तुम्ही या प्रकारे करा. पण तसा तुम्ही संकल्प अगोदर सोडा आणि केंद्रात आठवड्यातून होणाऱ्या आरतीला नक्की हजर व्हा. ज्या ताई दादा जॉबला जातात त्यांच्यासाठी पण मी सेवा सांगितलेल्या आहेत. त्यांनी कशाप्रकारे सेवा पूर्ण करू शकताय हे पण मी सांगितलेले आहे. आणि ज्या महिला जे दादा ज्यांना शक्य होईल तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही पारायण करा, सेवा करा, गुरुचरित्राचे पारायण. ताई जे एखाद्या असतील तर तुम्ही आहे ना तुमच्या पिरियड्सचे डेट लक्षात घेऊन पारायणाला सुरुवात करा गुरुचरित्राच्या. कारण गुरुचरित्र पारायण ही पोथी इतकी पॉवरफुल आहे ना, या पारायणाला आपण सुरुवात केली तर याच्यामध्ये खंड पडता कामा नये. तुम्ही पहिल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची सेवा पूर्ण केली आणि तुम्हाला जर 3ऱ्या-4थ्या दिवशी जर पिरियड्स आले तर तुम्हाला आहे ना कोणाकडून तरी या पारायणाची सेवा म्हणजे हे पारायण पूर्ण वाचून घ्यावे लागते. म्हणजे तुम्ही आज 3रा दिवस आला, तुम्हाला पिरियड्स आले, ताई मी काय करू, तर तुम्ही आहे ना तुमची डेट लक्षात घेऊनच पोथी पारायण वाचायला सुरुवात करा. आणि जर तुम्हाला अशी कधी अडचण आली, पिरियड्स असतील, विटाळ असेल किंवा अचानक सुतक येते, असं जर काही आलं तर तुमच्या नजदीक जर कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून हे वाचन तुम्हाला पूर्ण करून घ्यावे लागेल. तर ह्या ज्या सेवा आहेत या सेवा पूर्ण करा तुम्ही. 101% तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. सेवा करा, स्वामींवरती विश्वास ठेवा, संकल्प सोडा आणि मी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा आहे ना तुम्ही रुजू करा. नक्की स्वामी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा. आय होप माझ्या मते तुम्हाला आहे ना आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. माझा व्हिडिओ जर आवडलेला असेल, तुमच्या नजदीक जर कोणाच्या मनामध्ये घराविषयी चिंता इच्छा असेल तर तुम्ही आहे ना नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकताय. चलात मग झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.